त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत. मतदान झालेलं आहे, मतमोजणी बाकी आहे. 4 तारखेला मतमोजणी आहे. या 5 पैकी 2 राज्यांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे आणि ती राज्य आहेत तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल. तमिळनाडू यासाठी की तिथे डीएमके एआयडीएमके यांच्यामध्ये प्रमुख लढत असण्याबरोबर नवीन पक्ष जो आला विजय थलपती यांचा, त्या पक्षाच्या संदर्भातही कदाचित तो पक्ष सत्तेवर येतो की काय अशी चर्चा व्यक्त केली जाते आहे. परंतु तमिळनाडूपेक्षाही पश्चिम बंगाल या राज्याच्या निवडणुकीची चर्चा यासाठी महत्वाची आहे की मतमोजणीला अवघा 1 दिवस आता उरलेला आहे. उद्या 3 तारीख आणि त्यानंतर 4 तारीख म्हणजे परवा ही मतमोजणी 5ही राज्यांची सुरू होईल. असं असताना देखील आज शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने जे पर्यवेक्षक आणि मतमोजणी एजंट जे आहेत यांची जी नियुक्ती केली ती केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची आणि सार्वजनिक क्षेत्रातले कर्मचारी जरी असले तरी ते प्रामुख्यानं केंद्र सरकारचे किंवा केंद्र सरकारच्या अंगीकृत असलेल्या उपक्रमांमधून घेतलेले कर्मचारी होते आणि त्यामुळे या विरोधात ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. परंतु पश्चिम बंगालच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्यावर असं म्हटलं की निवडणूक आयोगानं जी नियुक्ती केलेली आहे ती नियुक्ती त्यांच्या अधिकार क्षेत्रातली आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कुठलाही आदेश देता येत नाही. त्यांनी चुकीचं काही केलं नाही. आणि ही गोष्ट घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या ते सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी गेल्या आणि आजच म्हणजे शनिवारी आजच त्याची सुनावणी ही झाली. आणि या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती पी.सी. नरसी आणि न्यायमूर्ती जयमाल बागची यांनी यावर निर्णय देताना की निवडणूक आयोगाच्या जे परिपत्रक आहे 13 एप्रिलचं त्या परिपत्रकाच्या संदर्भामध्ये विरोधात काही सांगता येत नाही, कारण ते त्यांच्या अधिकार क्षेत्रात आहे. निवडणूक आयोगाने कोणते कर्मचारी नियुक्त करावे हा त्यांचा अधिकार आहे. ते केंद्र सरकारचे कर्मचारीही पूर्णपणे नियुक्त करू शकतात किंवा केंद्र आणि राज्य सरकारचेही कर्मचारी नियुक्त करू शकतात. असं असताना त्यामुळे त्यांना आदेश देता येत नाही. परंतु या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीनं जे ऍडव्होकेट नायडू उपस्थित राहिले त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला असा विश्वास दिला की आम्ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अशा दोन्ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. पर्यवेक्षक म्हणून आम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी घेतले आहेत आणि राज्य सरकारचे कर्मचारी हे एजंट म्हणून घेतलेले आहेत. अर्थात या व्यतिरिक्तही त्या ठिकाणी अन्य प्रतिनिधी असतात, जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतात ते देखील या निवडणुकीच्या मतमोजणी कक्षामध्ये उपस्थित असतात. प्रश्न असा आहे की ममता बॅनर्जी यांनी जो संघर्ष सत्ता वाचवण्याचा किंबहुना केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या संपूर्ण राज्यांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी जी टोकाची लढत दिली जाते आहे त्या लढतीला ममता बॅनर्जी ह्या जवळपास पूर्ण होत आहेत. अर्थात पश्चिम बंगालच्या संदर्भामध्ये जे एक्झिट पोल सादर झाले त्या एक्झिट पोलमध्ये देखील पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाची शक्यता अधिक वर्तवली गेली, परंतु नंतर एक्झिट पोलवाल्यांनीच एक्झिट केली आणि त्यांनी एक्झिट पोल प्रदर्शित करण्यापासून माघार घेत पुन्हा असं म्हटलं की ममता बॅनर्जी कदाचित पुन्हा सत्तेवर येतील. तर हा जो संघर्ष सुरू आहे हा पश्चिम बंगालमध्येच आपल्याला दिसतोय. इतर राज्यांमध्ये म्हणजे यापेक्षाही ममता बॅनर्जी यांच्यापेक्षाही कदाचित डीएमकेचे स्टॅलिन हे अधिक लढाऊ आहेत, तेही लढाऊ आहेत, परंतु त्यांनी लढाई एवढी टोकाला नेलेली दिसत नाही. याचा अर्थ पश्चिम बंगालचं राजकारण देशाच्या इतर सर्व राज्यांच्या राजकारणापासून वेगळं असं आहे की पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं की 25 वर्ष ज्योती बसू असतील, त्यानंतर बुद्धदास असतील, जवळपास 25 वर्ष डाव्यांची सत्ता राहिली. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला 15 वर्ष झाली. त्यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती, परंतु गेली 40 वर्ष काँग्रेसेतर पक्षांची सत्ता आहे. पण या सत्तेच्या परिघामध्ये जर आपण पाहिलं काँग्रेसची ज्यावेळेस सत्ता होती
डाव्यांची ज्यावेळी सत्ता होती आणि आता गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी यांची जी सत्ता आहे, अशा सर्व काळांमध्ये आपण जर पश्चिम बंगालचं राजकारण पाहिलं, सत्तेचं राजकारण, तर ते केवळ एका विशेष जातीभोवतीच केंद्रित राहिलेलं आहे. बॅनर्जी, मुखर्जी अशा प्रकारच्या या आडनावांच्या भोवतीच हे राजकारण राहिलेलं आहे. आणि त्याला पर्याय म्हणून, सत्ता बदलाचा पर्याय म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जो प्रयोग करू पाहतोय, तो देखील म्हणजे सुधीर अधिकारी असतील किंवा अन्य कोणी असतील, तर हे देखील तोच प्रयोग घेऊन चाललेले आहेत. जर पश्चिम बंगालमध्ये सामाजिक प्रवर्गनिहाय जर आपण स्थिती पाहिली, तर एससी शेड्यूल कास्टची संख्या मोठी आहे, एसटी शेड्यूल ट्राईबची संख्या मोठी आहे, अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. आणि त्यामुळे या व्यतिरिक्त यांची जर संख्या आपण, दलितांची संख्या आहे शेड्यूल कास्टची, तिथे जवळपास 30% एवढी येते, तेवढीच मुस्लिमांची आणि जवळपास त्या खालोखाल आदिवासींची संख्या येते. आणि मग यानंतर त्या ठिकाणी ओबीसींची संख्या किती आहे ही पश्चिम बंगालमध्ये देशाच्या इतर कोणत्याही राज्यांपेक्षा पश्चिम बंगालमध्ये कदाचित ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या ही कदाचित कमी असावी. आणि त्यामुळे मुखर्जी बॅनर्जी या नावांभोवती जे राजकारण पश्चिम बंगालचं आहे, त्यामध्ये सत्ता बदल कुठल्याही टोकाने होत असला तरी त्या राज्यातल्या राजकीय सत्तेमधला सामाजिक बदल हा आपल्याला दिसत नाही. याउलट तमिळनाडूच्या जर आपण पाहिलं, डीएमके AIADMK हे द्रविड राजकारण जरी त्या राज्यामध्ये रुजलेलं आहे, पेरियार यांची विचारसरणी रुजलेली आहे, तरी विजय थलपती यांचं म्हणजे दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये सिनेमासृष्टीतील अभिनेत्यांचं जे वलय राजकारणामध्ये असतं, त्या राजकारणाच्या अनुषंगानं तमिळनाडूच्या राजकारणात तर विशेषतः चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्यांना किंवा चित्रपट क्षेत्राशी जुडलेल्या लोकांना सत्तेच्या जवळ जाण्याचा अधिक प्रभावी मार्ग त्यांना सापडलेला असतो. आणि त्यामुळे विजय थलपती हे जर निवडून आले तर कदाचित त्यामागे, त्यांच्या मागे असणारी शक्ती हे त्यांचं व्यक्तिगत वलय आहे. की कारण विजय थलपती यांनी तमिळनाडूमध्ये त्यांची चर्चा सुरू झाल्यानंतर कालच ते शिर्डीला येऊन गेले. त्यामुळे त्यांच्या धार्मिक अधिष्ठानामधले मध्ये जे आहे, जे काही तमिळनाडूमध्ये जो ब्राह्मणेतर समाज रुजलेला आहे आणि जी द्रविड संस्कृती रुजलेली आहे, त्या संस्कृतीनुसार जर पाहिलं तर विजय थलपती यांचं शिर्डीला येणं हे जवळपास तमिळनाडूच्या द्रविड एकूण परिघाच्या थोडंसं बाहेर जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर ममता बॅनर्जी यांनी 4 तारखेला मतमोजणी येऊन ठेपलेली असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलेली लढत आणि आपली सत्ता वाचवण्यासाठी किंबहुना भारतीय जनता पक्षाचा जो सत्तेचा रथ आहे तो रोखण्यासाठी त्यांनी जो आटोकाट प्रयत्न केलाय, यामुळे पुरोगामी शक्तींनी किंवा इतर ज्या शक्ती आहेत, डाव्या असतील, समाजवादी असतील, आंबेडकरी शक्ती, राजकीय शक्ती असतील, या सगळ्यांनी ममता बॅनर्जी यांचं स्वागत केलेलं. अर्थात डाव्या शक्ती जरी मी बोललेलो असलो तरी प्रत्यक्षात पश्चिम बंगालमध्ये डाव्या शक्ती या त्यांच्या नेहमी विरोधात राहिलेल्या आहेत. विरोधात राहिलेल्या या शक्ती आतून नेमकं कोणासोबत आहेत, ते सत्ता बळकावू पाहणाऱ्यांच्या सोबत आहेत की नेमकं काय आहे, हा अजून अद्याप प्रश्न आहे. असं असलं तरी एकतर्फी ममता बॅनर्जी यांनी ही दिलेली लढत ही केवळ ते सत्तेत आहे म्हणून नाही, तर सामाजिक पातळीवर बहुधा जे 15 वर्षे त्यांनी आपली सत्ता गमावलेली नाही, याचं कारण असं सांगितलं जातं काही वेळा की संघ परिवार हा देखील त्यांच्यासोबत आतून जुडलेला असतो. त्यामुळे कदाचित त्यांना हा लोकशाही लढा, सत्ता वाचवण्याचा लढा, किंबहुना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा सत्तेचा रथ रोखण्यासाठीचा जो त्यांनी आटोकाट प्रयत्न केलाय, या प्रयत्नांचा हा लढा दिसतो आहे. त्यांचं एकूण राजकारणाचा जर आपण परीख किंवा एकूण विश्लेषण करायला जर बसलो तर निश्चितपणे राजकारणामध्ये कुठली गोष्ट सरळ असत नाही. परंतु पुरोगाम्यांना त्यांच्या संदर्भात असणारं जे काही आकर्षण आहे ते यासाठी आहे की भारतीय जनता पक्षाचा जो सत्तेचा रथ आहे तो रोखण्यामध्ये त्यांना पश्चिम बंगालमध्ये यश येईल असं त्यांना वाटतंय. दुसऱ्या बाजूला हे जर यश मिळालं तर कदाचित संपूर्ण देशामध्ये आपल्या अखत्यारीत जी राज्यसत्ता जी आहे ती अधिकाधिक राज्य जर घेतली आणि जी भारतीय जनता पक्षाची संख्या जी आहे ती लोकसभेमध्ये 240 पर्यंत जी थांबलेली आहे
आणि त्यामुळे बहुमत जरी त्यांना लोकसभेमध्ये कमी असलं तरी जर एकूण राज्यांची सत्ता 50% जर त्यांच्या बाजूने आली तरी देखील संविधान बदलाच्या प्रक्रियेला ते हात लावू शकतात अशी शक्यता किंवा असा धोका नेहमी चर्चेला जातो. त्यामुळे पुरोगामी विचारसरणीच्या लोकांच्या दृष्टीने ममता बॅनर्जी यांनी दिलेला हा लढा हा वाखाणण्याजोगा आहे. एवढीच यातील जमेची बाजू आहे. किंबहुना पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये सामाजिक समतेचा कोणताही शिरकाव होताना आपल्याला गेली 40 वर्ष नव्हे तर गेली 70 वर्ष दिसलेला नाही. त्यामुळे पश्चिम बंगालचं सर्वंकष राजकारण बदलायचं असेल तर निश्चितपणे खालच्या समाज घटकांचा सत्तेतील सहभाग हा निर्णायक झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुर्तास ममता बॅनर्जी यांनी दिलेला या लढ्याचं निश्चितपणे देश पातळीवर ज्या परिवर्तनवादी शक्ती आहेत त्या कौतुक करता आहेत आणि त्यामुळे या लढ्याचं महत्व आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा.